शेतात काम करायला गेल्या थकून दमून जेवायला बसताच काळ आला। नागपुरात वीज पडून 2 महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी। एकीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कामं सुरू झाली असताना रामटेक तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे। शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या आणि अचानक वीज कोसळली। या घटनेत 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 5 महिला जखमी झाल्या आहेत। ही घटना दुपारी मौजा सोनेघाट तालुका रामटेक येथे घडली। रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात सुमारे 25 महिला शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या। दुपारी 2च्या सुमारास काम थांबवून जेवणासाठी बसल्या असताना अचानक वीज कोसळली। त्यात 2 महिलांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये मंगलाबाई जीवन मोटघरे राहणार परसोडा तालुका रामटेक आणि वर्षा देवचंद्र हिंगे राहणार भोजापूर तालुका रामटेक यांचा समावेश आहे। 5 महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत। त्यामध्ये जयश्री आकाश जवादे, रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर सर्व राहणार रामाळेश्वर वार्ड रामटेक, तसेच कलाबाई कवडू वरघणे आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर दोघी राहणार भोजापूर तालुका रामटेक यांचा समावेश आहे। सर्व जखमींना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत। रामटेक जवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली। यात या दोघींचा मृत्यू झाला। ही घटना घडली त्यावेळी परिसरात पावसाचं वातावरण होतं, मात्र वीज कोसळेल असा कोणताही इशारा नव्हता। अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पावसाच्या आधीच वीज पडून 2 महिलांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सावधान राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। रामटेकचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे सोनेघाट तालुका रामटेक येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या। जेवण करताना दुपारी 2च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 नागपूर।